हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर फायनली सर्व काम संपलेलं आहे. म्हणजे मी 15 तारखेला जाणार होती, जे की माझे 2 दिवस वाढले. तर सगळ्या ऑर्डर संपवल्याशिवाय ना नाही जाऊ शकत. साड्यांचं कसं तरी ॲडजस्ट होतं, पण ड्रेसची ऑर्डर कंप्लीट करूनच जावं लागतंय. आणि हे सगळं कंप्लीट केलंय, तरीसुद्धा आता 2 ऑर्डर बाकी आहेत, ज्याचा कपडा आलेला नव्हता, ज्याच्या साड्या आलेल्या नव्हत्या. तर आता माझं गावाकडे जाणं ना, खूप म्हणजे अवघड झालंय. जायचा विचार जरी केला ना, नाही ह्या तारखेला जाऊ, तरीसुद्धा त्या तारखेला मी नाही जाऊ शकत. माझं काम झाल्याशिवाय पूर्ण कंप्लीट मी जाऊच नाही शकत. एक थोडं पण बाकी नाही ठेवू शकत आणि आता दोघी-तिघींचं बाकी राहिलंय. तर आता त्या जर मानल्या, की बाबा गावाकडून आल्यानंतर दिलं तर चालतंय, तर ठीक आहे. नाहीतर त्यांना पैसे रिटर्न द्यावे लागणार आहेत. त्याशिवाय दुसरा ऑप्शन नसणार आहे माझ्याकडे. कारण आता ते होणारच नाही. पण जेवढ्यांचं शक्य आहे तेवढ्या सगळ्यांच्या ऑर्डर मी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि घरच्यांसाठी पण घरच्या मुलींसाठी पण घेतले 2-3 ड्रेस शिवून. त्याचंच आज काम करत होते दिवसभर. तर हे वाले घेतले, मोराच्या डिझाईनचे घेतलेत शिवून आणि बाकीचे मग कस्टमरचे होते. तर आता म्हटलं तेच पटापटा टी व्ही बघत बघत पसारा आवरूया. कारण मला पिक्चर बघायचा इतका नाद आहे आणि गावाकडे गेल्यानंतर मला मूव्हीज बघता येत नाही. त्यामुळं 8 दिवसाचं तर सगळं भरून काढत आहे मी. म्हणजे म्हणून म्हटलं बघत-बघत काम करूया म्हणून पलीकडे सरकून टीव्हीकडे बघत-बघत काम माझं चालू आहे आवरावरायचं. आणि तुम्हाला खरं सांगू, मला असं माणसातनी जायचं, गप्पा मारायच्या, मज्जा-मस्ती करायची याच्यापेक्षा घरात एकटं राहून टीव्ही बघत आपलं काम करणं हेच जास्त आवडतं आणि त्याच्यातच मला कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे मला कुठे जायला आवडत नाही, काय नाही, काय नाही. पण आमच्या रुद्राची लई चाललंय की नाही गावाला जायचं. मग त्याचे सगळे मित्र गेलेत आणि त्याच्यासोबत आता खेळायलाही कोणी नाही. तर म्हटलं ठीक आहे बाबा, चल जाऊया. आणि त्याला आता काही कामही नसतं, तर मी त्याला असली छोटी-छोटी कामं लावत असते. आता 1 आठवडाभर झालं कंटिन्यू तोच कपडे सुकायला टाकतो. त्याच्यामध्ये रडतो 3-4 वेळा, चिडचिड करतो 5-6 वेळा आणि मग कपडे टाकतो. म्हणजे त्याला येत नाही असं नाही, पण आता हात पोचत नाही. कधी व्यवस्थित कपडा उलटा झालेला सुलटा होत नाही आणि नीट टाकता येत नाही. मग चिडचिड करतो. पण 1-1.5 तास त्याचा ह्या कामामध्ये जातो. 1 तास तर इतका बिझी जातो ना, म्हणजे मला तर रुद्र आहे की घरात कुठं आहे हे पण समजत नाही. तर आता मी माझं सगळं हॉलमधलं आवरून इकडं आले, तर ह्याची 4च कपडे टाकून झालेत. आणि त्याच गोष्टीला आता अर्धा तास होऊन गेला आहे आणि अजून अर्ध्यापेक्षा जास्त कपडे बाकी आहेत. म्हणजे अजून एक अर्धा 1 तास तर हा कसा ह्याच्यामध्ये घालवेल ना, सांगता येत नाही. आणि चला म्हटलं तोपर्यंत आपण आपलं बाकीचं काम आवरूया, कारण आता अर्धा दिवस नसेल. तसं मी एकटी जायचा प्लॅन होता, सगळं एकटीच करायचा प्लॅन होता आणि आता माहीत नाही जाईपर्यंत आमचं जोपर्यंत घरी पोहोचत नाही तोपर्यंत काही ना काही चेंज होत राहतं आणि जाईपर्यंत माहीत नाही अजून किती काय काय गोष्टी चेंज होत आहेत. तसं माझं एकटीचा जायचा प्लॅन आहे, कारण रुद्रच्या पप्पाने आत्ताच मध्ये सुट्टी घेतली होती फेब्रुवारीमध्ये. त्यामुळे त्यांना आत्ता सुट्टी भेटणं थोडं मुश्किल आहे आणि त्यामुळं आणि रुद्रचं म्हणणं आहे की नाही मम्मा पप्पाला पण घे, आपण दोघंच कसं जायचं वगैरे वगैरे. आणि इथे ना काय झालं होतं माहिती आहे, रुद्रने आणि त्याच्या मित्राने इतक्या उड्या मारल्या होत्या आणि इतकं माती धूळ कचरा या जागेवर आला होता. कारण आज मी सकाळपासून तिकडेच होती ना कामाच्या गडबडीत, तर मग हे चादर निघालेली होती आणि ही गादी पांढऱ्या असल्यामुळे ना इतकं लक्ष ठेवावं लागतंय. आणि त्यात हे व्हॅक्यूम क्लीनर ना एक नंबर काम करतंय. म्हणजे या गादीला सगळ्यात जास्त ना केस चिकटून राहतात. आता बाकीच्या मॅट्रेसवरती कसं केस चिकटली तर ती वाऱ्याने उडून जातात किंवा निघून जातात. ह्याचं तसं नाही, याचं चिकटलेला केस तिथून हालतही नाही. त्याच्यामुळे हे बरं आहे. म्हणजे ह्याने आपले केस वगैरे सगळं पटकीनं किंवा छोटी छोटी धूळ आहे ना, तर ती छान क्लीन होते आणि मी तुम्हाला पुढे दाखवते पण. आणि ही कामाची गोष्ट आहे बरं का. म्हणजे कामाच्या वस्तू असतील कोलॅबोरेशनला तर काय वाटत नाही आणि तसंच ही सुद्धा एक कामाची गोष्ट आहे. आता हा खरं तर कार व्हॅक्यूम क्लीनर आहे. आपण कार घेईल तेव्हा घेईल, तोपर्यंत घरातच वापरायचं. तुम्हाला मी दाखवते. याच्यावरची एवढी केसं बघा याच्यामध्ये गोळा झालेली आहेत गादीवरची, जी की मला हाताने ओढून लागली असती. त्याच्यानंतर ना मी आता थोडासा हवा मारून घेते, म्हणजे हवेनं काय होतं सगळी धूळ ही सगळी निघून जाती वरची. आता ह्याच्यावर गादीवर नव्हती एवढी जास्त, पण खाली कोपऱ्यांमधून प्रॉब्लेम हाच होतो आहे की हे जी चादर आहे ना वरची, तर ते बेडशीटसारखं ते नीट बसतच नाही. म्हणजे रोज सकाळी टाका, रोज संध्याकाळपर्यंत निघून जातं, परत रोज संध्याकाळी झोपायच्या वेळी ते अंथरा. आता माझा ह्याच्यातच अर्धा 1 दिवस जातो खरं सांगते. मला आता नको नको झालं आहे. जाम नाही बसत, हे निघून जाते अर्धीपर्यंत निघते, अर्धी इकडं अलीकडे राहते तशीच. पण पलीकडून जिकडे आम्ही डोकं करून झोपतो ना त्या साईडून निघून जाते.
आता एवढा मोठा बेड मी ह्यासाठी घेतला होता, की बाबा चला असरून मोठं पसरून झोपता येईल, कारण मला असं गुदमरल्यासारखं होतं जास्ती जवळ-जवळ चिकटून आणि म्हणून असं म्हटलं पसरून-पसरून लांब-लांब असं मस्तपैकी झोपता येईल आरामात, म्हणजे जास्त गरम व्हायचं नाही. आणि आम्ही तिघंजण इकडं अर्ध्या बेडवरच झोपतो ना, अर्धा बेड आमचा रिकामाच. असं झालंय आता. म्हणजे पूर्ण बेड हेच होत नाही. इकडेच मी या साईडला एसीकडे करतो आणि एवढं लाईट बिल येऊन सुद्धा अजून आम्ही एसी वापरतोय. कारण गुजरातची गरमी इतकी भयानक आहे ना, की कूलरने सुद्धा म्हणजे थांबत नाही. पूर्ण घामोळ्या हे येत आहेत. त्याच्यामुळे मग अजूनही आम्ही एसी वापरतोय. पण आता आम्ही जास्त नाही वापरत आहे. तास 2 तास झोप लागेपर्यंत. एकदा का झोप लागली, की मग रुद्रेश पप्पा बंद करून टाकतात. कारण भयानक लाईट बिल येतंय त्याचं. तर आता आणि या गरमीमुळे ना टिकलीसुद्धा कपाळावरती राहत नाही. आतासुद्धा मी आरशात म्हटलं चला कानातले घालून घेऊया. आता उद्या जायचं तर छोटे कानातले घालून घेऊ म्हटलं आणि बाकीच्या सगळ्या वस्तू आवरून ठेवूया. परत कसं धुळखात पडतात वस्तू, त्याच्यामुळे म्हटलं पहिलं हे पटापट आवरून घेऊया. आणि मी ना किती पण जायचं म्हटलं ना, पण मी जोपर्यंत घरी पोहोचत नाही ना, तोपर्यंत माझं फिक्स समजायचं नाही की बाबा ही जाणार आहे. कारण माझं असं डोकं आहे की मी कधी पण काय पण कॅन्सल करू शकते किंवा कधी पण तो पॉईंट चेंज करू शकते, असं आहे माझं. त्यामुळं तर आता म्हटलं एक टिकली छानपैकी लावून घेते आणि लागते कामाला. आणि रुद्रचे सगळे कपडे आत्ता सुकवून झालेली होती. तो आलेला होता. आल्याला त्याने इथं हात लावला कॅमेऱ्याला. तर इतका वेळ त्याने ते कपडे सुकायला लावले माहिती आहे. आणि इतका वेळ म्हणजे त्याचा इतका टाईमपास झाला. नाहीतर मला परेशान करून ठेवलं असतं. मम्मा हे काय? मम्मा ते काय? इतका परेशान करतो. तर हे सगळे ब्लाउजेस आहेत ना माझे, पूर्ण एक मोठा बॉक्स ना नुसते ब्लाउज आहेत. जे की आता मी काय वापरत पण नाही आणि काहीच नाही. आणि जो साडी नेसायची असते ना, त्यावेळेस मी खालचा ब्लाउज काढण्यासाठी वरचे सगळे काढून टाकते. असं होतं. त्यामुळे आज म्हटलं सगळं घड्या घालून व्यवस्थित प्रॉपर सेट करून कपाटात ठेवून देते. आणि काही कपडे तर ना रुद्राची म्हणजे डिलिव्हरी व्हायच्या आधीपासूनच्या आहेत, जी की तशीच आहेत. ठेवते मी अशीच. मी फक्त इथं ना साड्याच ठेवते या कपाटात. बाकीचे सगळे कपडे आहेत ना, तर ती मी तिकडे ठेवते दुसऱ्या कपाटामध्ये. आणि साड्या तर इतक्या झाल्यात ना, तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले ना 1-1.5 वर्षापूर्वीचे, माझ्याकडे ₹500च्या किमतीची एक पण साडी नव्हती, एकही नव्हती. आणि आता माझ्याकडे इतक्या साड्या झालेल्या आहेत ना, की त्याला काही मापच नाही. म्हणजे खालचा एक तो सुटकेस आहे ना, सुटकेस किंवा अल्बम, तर तो साड्यांचा अल्बम फुल भरलेला आहे 12 का 13 साड्यांचा. त्याच्यानंतर वरती तितक्याच आहेत. म्हणजे इतक्या साऱ्या साड्या आता झालेल्या आहेत ना, की आता नको वाटतं मला, साड्या नको बाबा असं वाटतं. पण अजून तर खूप येणार आहेत, कारण प्रत्येक नवीन-नवीन पॅटर्न आला की ते नेसा, ब्लाऊज शिवून दाखवा, याच्यामुळे इतक्या नवीन-नवीन साड्या येत राहत ना. मी म्हटलं की माझा एकटीचा जायचा प्लॅन आहे, त्याच्यामुळे म्हटलं बाबा सोन्याची, चांदीची कोणती एक गोष्ट आपल्याकडे नको, म्हणून सगळं काढून ठेवणार आहे. काढून म्हणजे काय नाहीच आहे, एक ब्रासलेट तेवढं आहे आणि ते पण म्हटलं आता काढून ठेवूया. कारण घालण्यासाठीच हाऊस म्हणूनच मी हे घेतलं होतं आणि त्याला बरेच महिने आता मी घातलं. फेब्रुवारी बड्डेपासून आत्तापर्यंत कंटिन्यू म्हणजे मी काढलंच नव्हतं. पण आता म्हटलं काढून ठेवूया. अजून एक एक्स्ट्रावालं ब्रासलेट आहे माझ्याकडे, हे वालं 1 ग्रॅमवाला आहे आणि त्याचाही कलर वगैरे जात नाही, पण ते ढिल्लं होत राहतं सारखं, निघतं हातातून सारखं. म्हणूनसाठी मग मला ते वालं जास्त कम्फर्टेबल नाही वाटत आणि त्याच्यात अडकतं पण काय ना काय. म्हणून मग आणि रुद्राला आता दुसरं काम मी इथं दिलं आहे, बांगड्या सेट करण्याचं. आणि मला माहीत आहे की आता माझं अख्खं घर आवरून झालं ना, तरी त्याच्या बांगड्या सेट होणार नाही. त्यामुळे मुलांना अशीच कामं द्यायची की ते त्याच्यामध्ये 1-1.5-2 तास तर कसे जातील ना त्यांचं, त्यांना पण समजणार नाही. त्याला मी सांगितलं की माझ्या कलर वाईज बांगड्या वेगवेगळ्या कर सगळ्या सेटमध्ये. तो एक बांगडी काढतो, एक भरून ठेवतोय. असं चालू आहे त्याचं. कारण मी काहीच नेणार नाही यावेळेस जाताना, ना काही कार्यक्रम आहे ना काहीच नाही आहे. त्याच्यामुळे फक्त डेली यूजला 2-3 साड्या आणि 2-3 ड्रेस, याच्यापेक्षा जास्त काही नेणार नाही आहे मी. नाहीतर जर वेळेस ह्या साड्या त्या साड्या असं बरंच नेते, पण यावेळेस काहीच नेणार नाही. नको म्हटलं बाबा, जे आहे ना तेच खूप आणि एवढी गरमी होते की मी साडी पण नेसते का नाही मला माहीत नाही, कारण गरमी खूप आहे गावाकडे पण. त्यामुळे आपलं ड्रेस घेणार आहे 2-3 ड्रेसमध्येच आपलं राहायचं कंटिन्यू आणि यायचं परत 2-4 दिवसात माघारी, असा प्लॅन आहे. आणि एवढी सगळी ज्वेलरी आहे, पण ती नीट ठेवण्याच्या ह्याने राहिली, म्हणजे कशी पण ठेवली. रोजच घालावी लागते, तर रोज कोण आवरणार त्याला? ते एखाद्या सणाला आपण काढलं, परत आवरलं गोष्ट वेगळी आहे. पण मला रोजच साड्या आणि रोज सकाळी साडी नेसली तर दुपारी परत साडी नेसावी लागते. आणि मी या इतक्याच वस्तू आहेत ज्या मी घरी न्यायला काढल्या. त्यात हे एक मंगलसूत्र आहे आणि हे एक वालं मंगलसूत्र आहे बघा. आणि असं एवढंच सामान मी काढलं आहे. 2 बांगड्या नाही नेणार मी, इकडे घेतलेत एवढंच.
इतकंच काय ते सामान मी गावाला नेणार आहे. त्यातलं पण ते मंगळसूत्र आहेत ना, तर ते द्यायलाच घेऊन चालले. म्हणजे माझ्याकडे येतात वस्तू, पण त्या जातात पण तेवढ्याच पटकन. म्हणजे माझ्याकडे राहतच नाही. म्हणजे आज असं होतं, की कोणी ना कोणी मागतं, मग ते मला द्यावं लागतं आणि त्यासाठीच आता मी ते पण घेऊन चालले. ठीक आहे ना, म्हटलं चला आपल्याकडे आहे म्हणून मागतायत आणि चला आता पटापट हे सगळं मी आवरते. कपाट मस्त आवरून घेतलेलं आहे. ही छोटं कपाट घेऊन ना, मी सगळ्यात मोठी चूक केलेली होती, जे की तुम्ही अजिबात करू नका. खूप छोटं आहे म्हणजे आता इथं जर फर्निचर नसतं तर आम्ही ह्याच्यामध्ये आमचे कपडे बसणं पॉसिबलच नसतं. म्हणजे नसतीच बसल्या. आता माझ्या साड्याच फक्त त्याच्यामध्ये ठेवल्या तर एक कप्पा उरून राहिला आहे फक्त. त्यामुळं मोठं कपाट घ्या कधी पण. 3 कप्प्याचं 2 कप्प्याचं तरी कमीत कमी घ्या. असं एवढं छोट्या कपाटाचं काही काम नाही आणि धाम नाही. ठीक आहे, पण आता थोड्या दिवस रेंटनी जोपर्यंत आहे तोपर्यंत करायचं ॲडजस्ट. ज्यावेळेस आपलं स्वतःचं होईल त्यावेळेस भरपूर मोठं फर्निचर सेट करून घ्यायचं मस्तपैकी. जेव्हा होईल त्या होईल. आता नाही लगेच, थोड्या दिवसांनी. चला आता ज्या साड्या आहेत ना, ज्या मला न्यायच्या आहेत गावाकडच्यांना द्यायला, तर त्या सगळ्या मी आता काढून घेते वेगळ्या-वेगळ्या. आणि फर्स्ट टाईम मी माझ्या आईसाठी 1-2 साड्या आणि 2 ब्लाऊज शिवून घेतलेत. ते पण कोलॅबरेशनमुळं, नाहीतर तेही झालं नसतं माझ्याच्याने ते शिवणं नेणं. ते पण कोलॅबरेशनमुळे झाले. ते ब्लाऊज तिचे 2 शिवून घाईघाईमध्ये म्हणून बरं झालं. तर बघू आता तिला कसे बसतायत गावाला गेल्याच्यानंतर. आणि घरी तर काय मी आत्ताच सानिका गेली त्यावेळेस भरपूर साड्या दिलेल्या होत्या. तरी पण आता 1-2 नेईल डेली यूजसाठी वगैरे. आता मस्तपैकी आम्ही दोघांनी अंघोळ केलेली आहे आणि आता मी देते रुद्राला दूध प्यायला. तसं मी त्याला गरम दूध देते प्यायला, पण आता त्याला मी थंड दूध देते कारण गरमी आहे आणि लहान मुलं लेकरांच्या अंगामध्ये तर जास्तच हीट असते. त्यामुळं मग मी त्याला आता थंडच दूध देते. थंड नाही द्यायला पाहिजे, काहीही झालं ना तरी गरमच द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. पण तो म्हणतो, "मम्मा गरम नको देऊ, गरम नाही प्यावंसं वाटत, थंडच दे ना." मग थोडा वेळ फ्रीजला थंड केले आणि आता त्याला देते. त्याला बोलते, "पी." आणि या गादीची एक गोष्ट चांगली आहे बरं का, की कसा कप वगैरे ठेवला, मुलांनी काय पण मस्ती केली तरी तो सांडायचा काही प्रश्न येत नाही अजिबात. आणि त्याची तर बघा कशी मस्ती चालली न पिण्यासाठी. आणि त्याची ही सवय मी अजिबात सुटूच देणार नाही दूध प्यायची. कारण एकदा का दूध प्यायची सवय सुटली, की परत दूध प्यायची इच्छा होत नाही आपल्यासारखं. आता मला आपण पितो का दूध? अजिबातच नाही. त्या दुधाच्या वासानेच उलटी यायचं होतं. त्यामुळे त्याला तो जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत त्याचं दूध नाही सोडवायचं, कंटिन्यू ठेवायचं. कमीत कमी रात्री 1 ग्लास तरी ठेवायचं. आता तसं तर मी त्याला दोन्ही टायमिंगला देते. पण नंतर जरी तो नाही पिला ना, तरी पण 1 टाईम तरी कंपल्सरी द्यायचंच. लेकरांना गरजेचं असतं दूध. आणि त्याला मी नेहमीच अमूलचं चॉकलेट प्रोटीन पावडर वापरते, तर तीच अजून तरी कंटिन्यू करते. चला आता थोडीशी नाईट केअर करते मी इथं. स्किन केअर जास्त काही नाही, फक्त टोनरच आता मी इथं अप्लाय केला कारण ना असं थंड वाटतं, इतकं भारी थंड फील येतं ना म्हणूनसाठी. आणि क्रीम आहे तर तेवढीच. आता इथं व्हिडिओमध्ये दाखवते म्हणून, नाहीतर 3 दिवस झालं मी केसावरती सुद्धा कांगवा फिरवलेला नाही आहे. होतच नाही एवढं काही करणं. आणि खरंच सांगते, आज तर मी सकाळपासून अजून केस पण नाही विंचरले आणि आताही नाही विंचरणार आहे, डायरेक्ट उद्या सकाळच. आता फक्त आणि आत्ता पहिलं मी कंटिन्यू स्किन केअर करायची, पण आत्ता नाही होत मला. कंटाळाच येतो. गरमीमुळं नाही होत. गरमीत पॉसिबल नाही आहे जास्त गोष्टी. आपण जसं बाकीच्या सीझनला करतो. गरमीमध्ये इतकं थकल्यासारखं होतं ना त्याच्यामुळे. आणि आता हे ना आय पॅचेस लावून घेते मी आणि पण खूप जास्त थंड रिलॅक्स वाटते. एकदम मस्त थंड वाटतं आणि संपवायचं आहे, पण होतच नाही लावणं. आज तुम्हाला दाखवण्यासाठी लावते म्हटलं तरी चालेल आणि होतच नाही. आज थोडासा रिलॅक्स पण टाईम भेटला होता, काम नव्हतं तर म्हटलं चला लावून घेऊया. नाहीतर आत्ता असं टाईम पण भेटत नाही आणि काहीच नाही. जाऊ दे. नंतर बाकीच्या सीझनला भेटतो, पण असं उन्हाळ्याचाच काय प्रॉब्लेम आहे काय माहीत. मला तर कामच उरकत नाही ती. इतक्या पटकीनं दिवस रात जातो आणि पटकीनं झोपायचाही टाईम होतो आणि नेमका झोपायच्या टायमिंगला लाईट जाते. हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जाऊ दे सोडा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यापैकी कोण कोण गावाला गेलं आहे आणि गावाकडचं वातावरण कसं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बाकी आता मीही उद्या निघणार आहे गावाकडे जायला. तर चला उद्याचा आपला गावाकडे जाण्याचा ब्लॉग येईल. कसा वाटतो तेही सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. बाय.